महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांचं विरोधकांना चॅलेंज, तर सीएम म्हणतील ती जागा आणि वेळ खासदार सुप्रिया सुळे आणि प्रणिती शिंदे यांनी स्वीकारलं आव्हान। बच्चू कडू यांना शिवसेनेकडून विधान परिषदेची ऑफर, मुंबईत बच्चू कडू आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाल्याची माहिती। हिंदुत्ववादी संघटनेकडून यवतमाळमधील राळेगाव बंदची हाक, राळेगाव तालुक्यातून 34 मुली बेपत्ता झाल्याच्या घटनेच्या निषेधार्थ बंद, मानवी तस्करीचा भाजप जिल्हाध्यक्षांचा आरोप। नागपुरात धार्मिक चालीरीतींचं पालन करण्यासाठी एनजीओ मधल्या तरुणींवर दबाव, एनजीओ चालक रियाज काझीला पोलिसांकडून अटक, एनजीओ चालकाकडून 2 वर्षापूर्वी तरुणीचा विनयभंग। परतवाडा प्रकरणातील आरोपी अयानची चक्रावून टाकणारी लाईफस्टाईल, पिस्तूल, 3 ते 4 आयफोन्स, थार गाडी आणि पैशांचे बंडल्स असलेला व्हिडिओ समोर, लक्झरी लाईफस्टाईलचा व्हिडिओ आल्यानं चर्चा। टीसीएस कंपनीतील लैंगिक शोषण प्रकरणात धक्कादायक माहिती, कॅन्सरग्रस्त पित्याच्या उपचारासाठी पीडितेनं कॉर्पोरेट जिहाद सोसल्याची माहिती, कुटुंबाची जबाबदारी असल्याने नोकरीसाठी धर्मांतराच्या छुप्या अजेंड्याला बळी। नाशिक कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातील आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर 27 एप्रिलला सुनावणी, प्रकरण उघडकीस आल्यापासून निदा खान फरार। बीएमसीच्या निधी वाटपात साटम फॅक्टरची चर्चा, साटम यांच्या मतदारसंघातील नगरसेवकांवर निधीची खैरात, 6 नगरसेवकांना 39 कोटींचा निधी, साटम यांच्या नातेवाईकाला 9 कोटींचा निधी। टिटवाळ्यात एमडीएमए ड्रग्स रॅकेट उद्ध्वस्त, आरोपी महिलेकडून 6 कोटीच्या 5000 गोळ्या जप्त। पनवेल रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वरील लिफ्ट कोसळली, लिफ्ट कोसळल्याने 4 प्रवासी अडकले, सुदैवानं कुणालाही दुखापत नाही, लिफ्टमधल्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। राज्यात पुढील 2 दिवस मुसळधार पावसासह गारपिटीची शक्यता, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज। राज्यात अनेक ठिकाणी अवकाळीचा तडाखा, शिकूया एआय ची क्रांती, चला करूया MSCIT।